मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागांमध्ये पाणी साचलेले त्यामुळे जनजीवन विस्कळीत. राज्यामध्ये पावसाचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आता राज्यात पावसाचा जोर सध्या स्थितीला आता वाढण्याचा अंदाज पाहायला मिळत आहे. पुढच्या काही तासात आता राज्यातील काही भागात पाऊस वाढेल अशा प्रकारचा अंदाज दिसतो आहे. सध्या स्थितीला जर विचार केला तर आता महाराष्ट्रामध्ये आता वातावरण काही ठिकाणी पावसाचे झाल्याचे पाहायला मिळालेलं आहे. मात्र काही भागात अद्याप पाऊस झालेला नाहीये. मात्र पुढच्या काही तासामध्ये राज्यामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. पुढच्या काही तासातच तीव्र पावसाळी वातावरण हे राज्याला धडक देणार असून मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता राज्यात सक्रिय होणार आहे. आता सध्या स्थितीला देखील काही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र पुढच्या काही तासात नवीन वातावरण सक्रिय होऊन ते देखील आता जोर दाखवणार आहे. राज्यात तीव्र पाऊस आता येत आहे. सतर्क राहणे गरजेचे आहे. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक पाऊस राहील, कोणत्या तालुक्यात जास्त पावसाची शक्यता आहे, तालुक्याचा अंदाज, जिल्ह्यांचा अंदाज, सर्व काही माहिती आपण देणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. तर आता सध्या स्थितीला इकडे बघू शकता तुम्हाला एक रेड भाग जो दिसत असेल म्हणजे एकदम लाल कलर मध्ये, तो भाग आहे जास्त पावसाचा. यामध्ये पुसद, वाशिमच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. यामध्ये विचार जर केला तर काप, किनवटचा भाग आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सध्या सुरू झालेला आहे. हा पाऊस आता रात्री उशिरापर्यंत धुमाकूळ घालणार असून रात्रीला तुफान स्वरूपाचा पाऊस पूर्ण महाराष्ट्रावरती पाहायला मिळणार आहे. काही भागात हा जोरदार पाऊस राहणार आहे. यामध्ये जर विचार केला तर इकडे कारंजा मुसळधार ते अतिमुसळधार, शेतामध्ये पाणी 600 पर्यंत पाऊस होईल. मंगळूरपीर येत्या 2 तासात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे. सध्या तर सुरू आहे. वाशिमच्या भागात देखील काही तासातच पावसाचा जोर आता तीव्र होणार आहे. मध्यम ते मुसळधार पाऊस. डिग्रजच्या भागात सध्या स्थितीला भयानक स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. काळजी घ्यावी कारण अजून या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण याही ठिकाणी हजेरी लावणार आहे, त्यामुळे सतर्क राहावे. तसेच इकडे कापचा जो भाग आहे, पुसदचा भाग आहे, येत्या 2 तासात अतिशय मुसळधार स्वरूपाचा विजांचा कडकडाट अधिक राहील. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. महापूरच्या भागात येत्या 2 तासात मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे. तर महागावचा जो भाग आहे या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. या भागात आणखीन पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. या भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे कारण विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होत चाललेलं आहे. खूपच तीव्रता पावसाची पाहायला मिळत आहे. आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये रात्रीला हाय अलर्ट असेल, पावसाचा जास्त धोका आहे, त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात. तर बघू शकता आता सध्या स्थितीला मोठा बदल हा वातावरणामध्ये झालेला आहे. काही ठिकाणी तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावतानाचं चित्र दिसून येत आहे. यातच जर विचार केला तर आता पुढच्या काही तासामध्ये पावसाची तीव्रता ही खूपच वाढणार आहे कारण पावसाचा जोर उमरखेड हिंगोलीकडे आता सरकत आहे. उमरखेड हिंगोलीच्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस राहील. हिमायतनगर येत्या 30 ते 35 मिनिटात तुफान पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे. त्यामुळे हिमायतनगर, उमरखेड, किनवट, हिंगोली, रिसोडचे भाग असतील, लोणार, मेहकरचे काही भाग असतील, या भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. येत्या 2 तासामध्ये तुफान स्वरूपाचा पाऊस बसमतकडे देखील येत आहे. बसमत भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. जसा बसमतच्या भागात पाऊस येईल तसा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे. ढगांची व्याप्ती वाढणार आहे. त्यानंतर पूर्णा, नांदेड, भोकर, पेठ, उमरी, भाईंसा, हिमायतनगर या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस होण्याचे चान्सेस हे पाहायला मिळत आहेत. काल देखील बऱ्याच भागात पाऊस झालेला आहे. आज देखील या ठिकाणच्या बऱ्याच भागात मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचे आहे. तर चला आता पुढचे पाऊस पडणारे तालुके व कोणत्या भागात विजांचा अधिक धोका राहील, मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडेल, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला भोकरच्या भागाकडे देखील पाऊस सरकणार आहे. इथे किनवटचा भाग तुम्हाला दिसत असेल, मी तिथे तुम्हाला रेड लाईन ओढून दाखवतो लाल कलरची. या ठिकाणी बघू शकता एकंदरीत जर विचार केला तर आता तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काप, किनवटच्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यामध्ये उमरखेडच्या भागात देखील तुफान पाऊस होणार आहे. पुसदमध्ये पाऊस सुरू झालेला आहे. किनवटच्या भागात, उत्तरेकडील भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हा पाऊस आता विचार जर केला तर किनवट पासून डायरेक्ट इकडे
वाशिम मंगळूरपेठच्या भागापर्यंत आहे. म्हणजे एकंदरीत विचार केला तर 100 किलोमीटरपेक्षा अंतरापेक्षा जास्त अंतरावर ही ढगाळ वातावरण आहे. पावसाचे ढग हे पाहायला मिळत आहेत. म्हणजे आता तुम्ही समजू शकता की यामधून आता पाऊस राज्यामध्ये किती भागात किती मोठ्या प्रमाणात पडू शकतो हा अंदाज तुम्हाला आता लागलाच असेल. तर चला आता पुढचे जिल्हे व तालुके बघूयात. यामध्ये इकडे बघा हाय अलर्ट म्हणजे पावसाचा जास्त अंदाज आपल्याला काय असे भाग आहेत की त्या ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. अचानकपणे हे वातावरण खूप तीव्र झालेलं आहे. मागच्या काही तासापूर्वी जास्त स्वरूपाचं वातावरण नव्हतं, मात्र आता सध्या स्थितीला तीव्र स्वरूपाची वादळी सिस्टम ही आता सक्रिय झालेली आहे. जी बंगालच्या उपसागरात सिस्टम होती ती विरून गेलेली आहे. मात्र आता राज्याच्या दिशेने मोठ्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता हजेरी लावतानाच दिसून येत आहे. यामध्ये विचार केला तर इकडे आता नांदेडच्या भागात लवकरच पाऊस दाखल होत आहे. सेलूचे भाग असेल, सेलू मानवत बसमतचा भाग असेल, इकडे बघू शकता परभणी सेलू बसमत जिंतूरचे भाग या ठिकाणी देखील येत्या 2 तासात किंवा 3 तास लागतील. मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस येत आहे. तुरळक ठिकाणी पाऊस राहील. मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तसेच इकडे पेटउमरीचा भाग असेल, कंधारचा भाग असेल, गंगाखेडचा भाग असेल, या भागामध्ये धर्मादाबादचा भाग असेल, भैंसा निर्मलचे भाग असतील, भोकरचे भाग असतील, परभणी पाथरी पूर्णा बसमतच्या या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. या सर्व भागामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज या ठिकाणी सक्रिय होणार आहे. त्यामुळे पावसाची तीव्रता आहे. काही ठिकाणी नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळू शकतो. एकंदरीत विचार जर केलं तर याची तीव्रता देखील अधिक राहील. तसेच इकडे अहमदपूर उदगीरच्या भागात देगलूरच्या भागात रात्रीला तुफान पाऊस बरसणार आहे. या भागात देखील सतर्क राहावे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या ठिकाणच्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. कारण कोणत्याही क्षणी राज्यामध्ये पावसाची व्याप्ती ही वाढू शकते, पावसाची तीव्रता ही वाढू शकते. हा अंदाज देखील लक्षात घ्या. तसेच इकडे माजलगाव सेलू बीड परळीचे भाग असतील या भागात देखील पाऊस हजेरी लावणार आहे. रात्रीला हा पाऊस सरकणार आहे. केजपर्यंत या पावसाची मजल पाहायला मिळेल. तसेच पुढच्या 2 तासामध्ये हा पाऊस लोणार जालना छत्रपती संभाजीनगर घनसावंगीचे काही भाग असतील, तसेच इकडे सिल्लोडचे काही भाग असतील या भागामध्ये हजेरी लावणार आहे. या ठिकाणी रिसोड लोणारच्या भागात लवकरच पाऊस येत आहे. तर हिंगोली जिल्ह्यात 2 तासातच हा पाऊस आता दाखल होणार आहे. त्या 2च तासात हा पाऊस हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील दाखल होईल अशा प्रकारचा अंदाज आपल्याला वयास मिळतो आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचे आहे. विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह हा पाऊस दाखल होणार आहे. तसेच इकडे सर्वाधिक जोर पावसाचा वाडकी पुणे यवतमाळ नेरचे भाग असतील, तसेच इकडे पुलगाव वर्धाचा भाग असेल या ठिकाणी देखील पाहायला मिळणार आहे. लवकरच बाष्पयुक्त वारे बाष्पयुक्त ढग या ठिकाणी येणार असून साकोली या भागात तुफान पाऊस होणार आहे. तसेच भंडारा मोरदा उमरेडचा भाग असेल, देवरीचा भाग असेल या भागात देखील विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळू शकते. अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी जाहीर होत आहे. मध्यम ते मुसळधार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आता सध्या स्थितीला आपल्याला पाहावयास मिळतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. पाऊस आज रामटेक तुमसरच्या भागात सुरू झालेला आहे. या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे. आता तीव्र वादळी स्वरूपाचा हा पाऊस, मुसळधार पाऊस आता नेमकं पुढच्या कोणत्या तालुक्यात कोणत्या जिल्ह्यात आता रात्रीला जोर दाखवणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात. तर आता विचार केला तर पावसा विदर्भ तर आता पूर्णपणे झोडपून काढत आहे. आता ज्या भागात नाहीये त्या भागात देखील विदर्भाच्या आसपासच्या भागात पाऊस सक्रिय होईल. तीव्रता पावसाची राहणार आहे. त्यामुळे विदर्भातील तर शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचंच आहे. मात्र त्यानंतर इकडे अलीकडे देखील पावसाळी वातावरण येणार आहे. ते भाग म्हणजे इकडे जालना पैठणचा भाग असेल, श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर खाली आहे जामखेड करमाळा बार्शी पेठ लातूर या सर्व भागात पावसाची शक्यता आहे. याही ठिकाणी पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. लातूरच्या आसपास देखील पाऊस राहील. 2 बारामती इंदापूर पंढरपूर वडोदच्या भागामध्ये, सोलापूरच्या भागामध्ये विटा जतपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. मात्र हे जे पावसाळी ढग आहेत नवीन स्वरूपाची विदर्भाकडे सक्रिय झालेले हे देखील आता खूप तीव्रशाली आहेत. याच्यामध्ये देखील खूप तीव्रता आपल्याला पाहायला मिळत आहे. सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे. या पावसाचा जोर राज्यातील
बहुतांश भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे तीव्र स्वरूपाच्या मुसळधार स्वरूपाच्या ह्या पावसाची शक्यता ही आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहणे खूप गरजेचे राहील। विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये येत आहे। यामध्ये नवीन स्वरूपाची ढग इकडे मोरगावचा भाग असेल, गडचिरोलीच्या भागात आता नवीन होत आहे। त्यामुळे या ठिकाणी पावसाची तीव्रता वाढेल। मध्यम ते काही भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचे आहे। तसेच इकडे लवकरच नांदेडमध्ये या पावसाचं आगमन तर होणारच आहे। नांदेड भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। लवकरच नांदेड उमरखेडच्या भागात हा पाऊस दाखल होणार आहे। या ठिकाणी चांगला पाऊस हजेरी लावणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा पाऊस हा दाखल झालेला आहे। अजून काही जिल्ह्यात वातावरण जर सक्रिय झाले तर त्या भागाचा अंदाज देऊ। सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी शक्यतो उघडीप राहील। जास्त पावसाचा अंदाज नाहीये। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।